महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवरती अनेकांनी संशय निर्माण केला आहे। मात्र या अगोदर देखील ईव्हीएमबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वेळा आक्षेप निर्माण केलेला। मात्र सर काय सांगाल, ईव्हीएमचा पुन्हा एकदा संशय निर्माण केलेला का वाटतं? ईव्हीएम असावं या बॅलेट पेपर? हे बघा, प्रत्येक राजकीय पक्षाने निकराची लढाई लढावी। जगामधनं सगळीकडनं ईव्हीएम मशीन हद्दपार केलेले आहेत। माझं मत गेलं कुठे हे मला नाही समजलं, त्या मताला अर्थच नाही। बाकी दुनिया गेली खड्ड्यात। मी इंडिव्हिज्युअल म्हणून मला अधिकार आहे ना, माझं मत गेलं कुठे? मी मशीनमध्ये टाकून दिलं, ते गेलं कुठे मलाच समजत नाही। बॅलेटमध्ये कसं असतं, मी ठपका मारला, फोल्ड केला आणि बॅलेट बॉक्समध्ये टाकून दिलं, म्हणजे माझ्या मनाला समाधान की बॅलेट बॉक्समध्ये गेलं। आता इथे काय माहितीच नाही कोणाकडे जातं आणि कुठे जातं। मतदाराला अंधारात ठेवून त्याचं मत घेणं हे चुकीचं आहे। नक्कीच पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळालं, तेव्हा तुम्ही का आवाज न उठवला? मात्र तेव्हा पण मी बोलत होतो ईव्हीएम बद्दल बोला। हे छोटा ससा देतात आणि मोठा मासा घेतात। झारखंड दिलं, महाराष्ट्र काढून घेतलं। जम्मू काश्मीर दिलं आणि हरियाणा काढून घेतलं। जम्मू काश्मीरमध्ये राईस किती दाखवला? 1%। इथे किती दाखवला? हरियाणामध्ये 6.783। झारखंडमध्ये राईस दाखवला 1.30% आणि आपल्या इथे दाखवलं किती 7 काहीतरी 82 काहीतरी टक्के। असं कसं शक्य होईल? आणि 5 ते 6 मध्येच इतका राईस कसा काय होऊ शकतो? 5 पर्यंतची जी मतमोजणी झालेली असते। आता त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीचा असर, लाडक्या बहिणीचा असो नाही तर भावाचा असो, आम्हाला हिशोब त्या 5 ते 6 मध्ये इतकं मतदान होऊ शकतं का इतक्या टक्क्याने? हे आधी सांगा। काय मागणी असणार आहे? आता बघूया। हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी आहे। ह्याच्याने लोकशाही वाचूच शकत नाही। याच पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर उभ्या आयुष्यात सत्तेवर त्यांच्याशिवाय कोणी येऊच शकत नाही। तर निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हा चेहरा मुख्यमंत्रीचा असता तर कुठं मोठा बदल झाला असता का वाटतं? असं ईव्हीएम मशीनमध्ये कोणी काही बदल झाला नसता, पण माझं मत आहे की उद्धव ठाकरेंचा चेहरा द्यायला हवा होता। एक तो सेफ असा नारा होता त्यांचा, बटेंगे या कटेंगे, त्यामुळे कुठंतरी ह्याचा देखील फटका बसला। आता ते नंतर काय कशाचा फटका बसला ते वेगळा, पहिला ईव्हीएमचं बघूया। कळव्यामध्ये डीपी प्लान संदर्भातला जी मागणी केली की सर्वत्र एकत्र येऊन आता जन आंदोलन छेडलं जाणार आहे, काय एकत्रित रचना? अख्खं कळवा गाव, खारेगाव उद्ध्वस्त करून टाकले त्या डीपी प्लॅनमध्ये। कोणासाठी करताय तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन? तो डेव्हलपमेंट प्लॅन जर एखाद्याला विचारात ठेवून एखाद्या माणसाला केंद्रबिंदू मानून जर तुम्ही करणार असाल तर योग्य नाही। निवडणुकीमध्ये काँग्रेसने काही ठिकाणी हट्ट धरला होता त्या उमेदवार, त्यामुळे कुठेतरी काही लोक झालं, आता संपल्या त्या निवडणुका गेल्या, आता काय, आता पुढचं पुढे बघू। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, कळवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।